नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 20 जून 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। उंची पेगवींची, चाल बदकाची आणि आवाज कोंबडीचा असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्यावरती निशाणा साधला आहे। काल मुंबईत शिवसेना वर्धापन दिन सोहळा पार पडला। या सोहळ्यात बोलत असताना उद्धव ठाकरेंनी नितेश राणे यांच्यावर जिवारी लागणारी ही टीका केली। सध्या हिंदू मुस्लिम भांडणे लावली जात आहेत। भाजपचा एक बेडूक ओरडत आहे, त्याला तेवढंच काम दिलेलं आहे। तुझी उंची किती, तुझा आवाज कसा, उंची पेंग्विनची, चाल बदकाची आणि आवाज कोंबडीचा असं वक्तव्य करत उद्धव ठाकरेंनी नितेश राणे यांना खोचक टोला लगावला। तर डोळे कोणासारखे आहेत हे माहीत नाही, जीव केवढा, पार्श्वभूमी काय, वडिलांची पार्श्वभूमी काय, बोलतोय कोणावरती, कोणता तरी बाप एक ठरवा, त्याच भाषेत मी त्यांना बोलतोय हे त्यांना कळू द्या, असं म्हणत ठाकरेंनी त्यांच्यावर सडकून टीका केली। पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की शिवसेना 59 वर्षांची झाली तरीही आमचा नेता एकच, भगवा एकच, दैवत विचार एकच आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे सर्व देश हिंदुत्ववादी नेता म्हणून पाहतो। बाळासाहेब ठाकरे यांच्या पोटाला उद्धव ठाकरेंसारखा मुलगा जन्माला यावा ही दुर्दैवी बाब। गावाकडे आजी म्हणायची की कोणी वारलं तर ते आपल्याकडे स्वर्गातून बघत असतात, त्याचप्रमाणे बाळासाहेब हे बघत असावेत, त्यांना किती वेदना होत असतील। आमच्याकडे एक म्हण आहे, मुलाच्या पोटी केरसुनी जन्माला येत असते असे आम्ही म्हणतो। आज देशात हिंदुत्वाचं वातावरण तयार झालं आणि त्यातच उद्धव ठाकरे यांनी असं बोलणं हे दुर्दैवाची बाब आहे। उद्धव ठाकरे यांना शोभत नाही, त्यांनी मतांच्या राजकारणासाठी दाड्या कुरवाळणं बंद करावं अशी बोचरी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली। उद्धव ठाकरे यांना घरात बसायची वेळ भाजपमुळे आली आहे। लोकांनी 2024ला त्याचा वचपा काढला आणि भाजपला निवडून दिले। उद्धव ठाकरेंना रोज 4 लोक सोडून जातात, त्यामुळे त्यांची मानसिकता खचली आहे। तुम्ही पण उद्धव ठाकरेंकडे जास्त लक्ष देऊ नका। उद्धव ठाकरे यांच्या घरी रोज लाल दिव्याच्या गाड्या जायच्या, आता त्यांच्या घरी कोणीही जात नाही, त्यामुळे आता भाजपचे माप काढण्यात वेळ वाया घालवू नये असं गोपीचंद पडळकर म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा मुंडे यांना पोटगी देण्याच्या सत्र न्यायालयाच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे, त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे। तर मुंबईतील उच्च न्यायालय धनंजय मुंडे यांच्या याचिकेवर नुकतीच सुनावणी पार पडली। धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा मुंडे यांच्या सोबत लग्न केल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने नाकारलं आहे। मुंडे यांची पहिली पत्नी असल्याचा दावा करत करुणा शर्मा यांना दरमहा 2 लाख पोटगी देण्याचा आदेश कनिष्ठ न्यायालयाने दिला होता, त्यास मुंडे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले। न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या एकलपीठाने धनंजय मुंडे यांच्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे। हिंदीची सक्ती असू नये, पण हिंदी भाषेचा द्वेष करणं हे विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही असं म्हणत शरद पवार यांनी हिंदी भाषा सक्ती संदर्भात आपली पहिली प्रतिक्रिया पुढे दिली आहे। पुढे बोलताना ते असेही म्हणाले की हिंदी भाषेची सक्ती नको, एखाद्याला येत असेल किंवा शिकता येत असेल तर नाही बोलण्याचे कारण नाही, असे स्पष्ट मत त्यांनी हिंदी भाषा सक्तीबद्दल व्यक्त केले। तर शेवटी एखाद्या विद्यार्थ्याला जे हवंय ते त्याने करावं, त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्याला ज्या प्रकारे मार्गदर्शन केले त्यानुसार त्याने निर्णय घेतला पाहिजे। शरद पवार पुढे आवर्जून असेही म्हणाले की एक गोष्ट दुर्लक्ष करून चालणार नाही की पूर्ण भारतातील जी लोकसंख्या आहे त्यातील 55 ते 60% लोक हिंदी बोलतात, त्यामुळे सुसंवाद ठेवण्यासाठी हिंदी भाषेकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही, मात्र त्यामुळे सक्ती करणं हे योग्य नसल्याचं शरद पवार म्हणाले। शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांच्या अघोरी पूजेचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला असून त्यावरून राज्यात रण पेटला आहे। गोगावले यांनी निवडणुकीपूर्वी अघोरी पूजा केली असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरेंनी केला होता। तर त्यानंतर महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सूरज चव्हाण यांच्याकडूनही भरत गोगावलेंचा आणखीन एक दुसरा व्हिडिओ ट्विट करण्यात आला होता। सूरज चव्हाण यांनी गोगावलेंवर अघोरी विद्येचा आरोप केला आहे। या सर्व प्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ माजलेली असतानाच आता गोगावले यांनी या विषयावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे। अघोरी विद्या आम्हाला कळत नाही, अघोरी विद्या माहित असती तर आतापर्यंत कधीच पालकमंत्री झालो असतो, असं म्हणत गोगावलेंनी स्पष्टीकरण देत विरोधकांवरही हल्लाबोल केला।
मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। लोकल रेल्वेमधील महिला डब्यातला एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे। महिला डब्यात सुरू झालेल्या किरकोळ वादाचं रूपांतर थेट जोरदार हाणामारीत झालं। एकमेकींना शिवीगाळ करत, केस ओढत आणि चापटा बुक्क्यांचा वर्षाव करत महिलांनी परस्परांवर जबरदस्त हल्ला केला। यावरून नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। महिलांमध्ये तुंबळ हाणामारी मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे। एकमेकांचे डोके फुटेपर्यंत रक्तबंबाळ होऊन हाणामारी करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। घटना कोणत्या लोकल मधली आहे, कधीची आहे याबाबत अद्याप काही माहिती उपलब्ध झालेली नाही। कल्याण रेल्वे पोलिसांकडून व्हिडिओची चौकशी सुरू आहे। या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत। या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पुन्हा एकदा बिहारच्या दौऱ्यावर आले आहेत। आज त्यांनी सिवान येथून राज्यासाठी पाणी, रेल्वे आणि वीज क्षेत्रासह 10,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी केली आणि उद्घाटन केले। सिवानमधील रॅलीला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले की हे सर्व विकास प्रकल्प बिहारला उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जातील। आम्ही दाखवून दिले की गरिबी कमी करता येते। जागतिक बँक देखील भारताची प्रशंसक बनली आहे। प्रधानमंत्री पुढे म्हणाले की मी कालच परदेशातून आलो आहे। या दौऱ्यादरम्यान मी अनेक नेत्यांशी बोललो। सर्व नेते भारताच्या विकासाने खूप प्रभावित झाले आहेत। ते भारताला तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनताना पाहत आहेत। बिहार यामध्ये खूप मोठी भूमिका बजावणार आहे। प्रधानमंत्री मोदींनी काँग्रेस आणि राजदवर निशाणा साधला। प्रधानमंत्री म्हणाले की बिहारच्या लोकांना आत्मविश्वास देण्यासाठी मी इथे आलो आहे। राज्यात प्रथमच विठ्ठल भक्तांसाठी एसटी कडून खास सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। त्यानुसार 40 भाविकांच्या ग्रुपने लाल परी बुक केल्यास त्यांना आषाढी यात्रेला स्वस्तात विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाता येणार आहे। राज्यातील कोणत्याही गावातून 40 अथवा त्यापेक्षा अधिक भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे। आषाढी यात्रेनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत श्री क्षेत्र पंढरपूरला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी एसटीने यात्रा काळात 5,200 विशेष बस गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती परिवहन मंत्री एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली। श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो भाविक प्रवासी येतात। एसटीने यंदापासून थेट गावातून पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून दिली आहे। प्राजक्ता माळीने कुटुंबासोबत उत्तराखंडमधील श्री केदारनाथचे दर्शन घेतले। तिच्या 12 ज्योतिर्लिंग यात्रेमधील 11व्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन पार पडलं। यावेळी या यात्रेत तिच्यासोबत अभिनेत्री अमृता खानविलकर देखील सहभागी झाली होती। प्राजक्ता माळीने या यात्रेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत। या फोटोसोबत प्राजक्ताने कॅप्शन लिहिलं आहे, श्री केदारनाथ रुद्रप्रयाग उत्तराखंड अशा प्रकारे 12 ज्योतिर्लिंग यात्रेतील 11व्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन निर्विघ्नपणे पार पडले। यावेळी कुटुंबासमवेत अमृता खानविलकर देखील यात्रेत सहभागी झाली, याचा अत्यानंद आहे। प्राजक्ताच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे। पंढरपूरच्या आषाढी एकादशीच्या यात्रेला अवघे काही दिवस शिल्लक आहेत। आता या आषाढी एकादशी यात्रेच्या अगदी तोंडावरच एक दुर्दैवी घटना घडली आहे। चंद्रभागा नदीत बुडून एका तरुण भाविकाचा मृत्यू झाला आहे। शुभम पावले असे या तरुणाचे नाव आहे। यामुळे हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार तो आपल्या मित्रांसोबत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला गेला होता। आज सकाळी तो पुंडलिक मंदिरा शेजारील चंद्रभागा नदी पात्रात अंघोळीसाठी उतरला असता मात्र त्याला पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो बुडाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे। या घटनेची माहिती मिळताच तात्काळ शोधकार्य सुरू करण्यात आले। तब्बल 4 तासांच्या शोधकार्यानंतर शुभमचा मृतदेह आढळून आला। सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज असतानाही ही घटना घडल्यामुळे आता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे।